नमस्कार. एक राजकीय वक्तव्य आणि त्यावर असलेली एक कमेंट सध्या सोशल मीडियावर अक्षरशः वादळ निर्माण करत आहे. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी नुकतेच एक मोठे विधान केले आहे. ते म्हणाले, आमच्या ताब्यात महानगरपालिका दिली तर आम्ही मोफत मेट्रो तयार करून दाखवू. हे विधान समोर येताच सोशल मीडियावर या पोस्टने प्रचंड वेग घेतला. फेसबुक, इंस्टाग्राम, एक्सवर ही पोस्ट तुफान व्हायरल झाली. मात्र खरी चर्चा सुरू झाली एका कमेंटमुळे. या पोस्टखाली एका युजरने थेट अजितदादा पवारांना उद्देशून अशी कमेंट केली आहे की राहू द्या दादा, तुम्ही मेट्रो विकून टाकसाल. आणि विशेष म्हणजे या वाक्यासोबत हात जोडण्याचे इमोजीची टाकण्यात आलेले आहे. ही एक ओळ पण अर्थ मात्र खोल. या कमेंट नंतर सोशल मीडियावर दोन गट तयार झाले आहे. एक गट म्हणतो ही कमेंट म्हणजे सामान्य माणसाच्या मनातली भीती, सरकारी मालमत्तेच्या खासगीकरणावरचा रोष, तर दुसरा गट म्हणतो ही कमेंट म्हणजे थेट राजकीय टोला आणि अजित पवारांवर केलेली उपरोधिक टीका. या एकाच कमेंटचे आता हजारो स्क्रीनशॉट, शेकडो शेअर्स आणि प्रचंड चर्चा सुरू आहे. काही जण कमेंट करणाऱ्या व्यक्तीचं समर्थन करतायत तर काही जण म्हणतायत अशा पद्धतीची भाषा योग्य नाही. दरम्यान अजित पवारांकडून या व्हायरल कमेंटवर कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. पण सोशल मीडियावर मात्र मोफत मेट्रो या मुद्द्यावर राजकीय रणधुमाळी रंगली आहे. हा प्रकार पाहता एक गोष्ट स्पष्ट आहे, आजच्या राजकारणात वक्तव्यापेक्षा कमेंट जास्त व्हायरल होतात. आता प्रश्न असा आहे ही फक्त एक विनोदी कमेंट आहे की जनतेच्या मनात साचलेला संताप. तुमचं मत काय आहे? कमेंट करणं योग्य होतं का अयोग्य? कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच व्हायरल धडाकेबाज माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी आत्ताच आपल्या या यूट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.